माझ्यासोबत आता अभिनेता श्रेयस तळपदे आहे. श्रेयस, दर 5 वर्षांनी महाराष्ट्रात निवडणुका होत असतात, पण यंदाची निवडणूक ही खूप वेगळी आहे, खूप महत्त्वाची आहे. मतदान मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे, कारण मागच्या 5 वर्षात जो काही खेळखंडोबा आपण पाहिला, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती यंदाच्या निवडणुकीकडे तू कसं बघतोस? मला जेन्युइनली सगळ्यात आधी तर असं वाटतं की लोकांनी काही झालं तरी येऊन मतदान मात्र नक्की करावं. कारण अरे हे असं सगळं होतं मग नकोच करायला वगैरे ह्याच्यात नको पडूया आपण. मला वाटतं की तरीसुद्धा आपला हक्क आहे तो, आणि तो हक्क आपण बजावायलाच हवा. म्हणून मी मतदान केलेलं आहे. तुम्हीसुद्धा प्लीज करा ही रिक्वेस्ट. दुसरं म्हणजे अर्थात सगळ्यांचीच अशी अपेक्षा आहे की जे काय मागच्या 4-5 वर्षात झालं ते पुन्हा घडू नये. कारण ते जर का असं जर का घडायला लागलं ना, तर मग खरं तर या इलेक्शन प्रोसेसचा, वोटिंगचा वगैरे ह्याला काहीच अर्थ नाही असं मग होऊन जातं. बिकॉज इट इज व्हेरी अपसेटिंग. इट इज लाईक वी फील व्हेरी चीटेड की अरे आम्ही तर तुम्हाला असं वोट केलं होतं आणि नंतर तुम्ही सडनली सो एनिवे जे काय घडलं मला त्याच्यावर जास्त कमेंट नाही करायचं. फक्त एवढंच वाटतं की लीस्ट एक्सपेक्टेशन म्हणजे तसं घडू नये. ओके. त्याच्यानंतर ऑफकोर्स जे काय पॉलिटिकल पार्टी सगळ्या जे काय आश्वासनं देतात ती तुम्ही पूर्ण करा. ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे आम्ही काही सांगत नाही आहोत टेक्निकली. तुम्ही जे अजेंडा घेऊन आलात की आम्ही असं करू तसं करू, ते तुम्ही एक एक करून पूर्ण करा. ही बेसिक अपेक्षा आहे आणि तेवढं व्हावं. नाहीतर काय ना, एका पॉईंटला मग यू डोंट नो हाऊ पीपल विल स्टार्ट रिॲक्टिंग अँड यू डोंट वॉन्ट टू गो टू दॅट स्टेज. त्याच्या आधीच आपण जर का सगळ्यांनी समजून व्यवस्थित केलं ना काम, तर जास्त बेटर होईल. आणि ही खरं तर आपली जबाबदारी आहे, कारण ह्या वृत्तीला कुठेतरी चाप बसण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मतदान करायचं आहे, म्हणजे बदल घडेल. 100% नाही. कारण काय आहे ना, जेव्हा आज मी जर का माझा वेळ काढून मतदानासाठी आलो आहे, मी इकडे मतदान केलं आहे, तर मी माझा एक हक्क बजावला आहे. तुम्ही आज ही प्रोसेस ज्या प्रोसेसला रिस्पेक्ट करून तुम्ही रिस्पेक्ट करता, आम्ही रिस्पेक्ट करता, त्याचा रिस्पेक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. जर ह्याच्याप्रमाणे मग नाही होत किंवा रादर आम्ही जो कौल दिला आहे त्याच्याप्रमाणे जर पुढे वाटचाल होणार नसेल, तर मग मी म्हणूनच म्हणतो आहे की लोक वेगळ्या पद्धतीने सुद्धा रिॲक्ट करू शकतात. आणि मतदान इज नॉट दी ओनली वे देन सो यू डोंट वॉन्ट टू गो दॅट रूट. हे मतदानाने जे चाललं आहे, जे लोक शांतपणे चांगल्या पद्धतीने करताय त्याला रिस्पेक्ट करा आणि जे काय तुम्ही प्रॉमिस करता ते पूर्ण करा. मतदार राजाने जे मत दिले आहे त्याचा आदर करावा, अशी आपल्या सगळ्यांची खरं तर उमेदवारांना विनंती असेल. थँक्यू सो मच. प्लेजर. कॅमेरा पर्सन अक्षय खरमाळेसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.